नाशिकच्या गडकरी चौकात आज सकाळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आणि काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहन क्रमांक MH15FF 5784 हे वेल्डिंगच्या कामासाठी गडकरी चौकात आणण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने बॅटरीची वायर आधीच काढण्यात आली होती. मात्र गॅस वेल्डिंग सुरू असताना उडालेली तिनगी थेट पेट्रोलच्या वायरवर पडली. त्यानंतर क्षणार्धात शॉर्ट सर्किट होऊन गाडीने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. गाडीमधून धुराचे लोट निघू लागले आणि काही क्षणात ज्वाला उसळल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ प्रसंगावर राखत पाणी व अग्निशामक सिलेंडरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अग्निशामक दलाला कळविण्यात आले. अग्निशामक दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आर्थिक फटका बसला आहे. आगीमुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. ही घटना वेल्डिंग सारख्या धोकादायक कामांदरम्यान सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे किती आवश्यक आहे याची जाणीव करून देणारी ठरली आहे. एक छोटीशी थिंगी देखील मोठा अनर्थ घडू शकते याचा हा धडा आहे. आज दिनांक 13/2/26 रोजी 11:55 आमच्या मुख्य अग्निशमन केंद्र शिंगाडा तलाव येथे कॉल आला की शालीमारच्या तिथे एका मारुती व्हॅनला आग लागलेली आहे. त्याप्रमाणे मुख्य अग्निशमन केंद्रावरील आमचा मल्टीपर्पज फायर टेंडर आहे हा 11:56 सदर घटनास्थळी रवाना झाला. झाल्यानंतर सदर घटनास्थळी बघितले असता ती इको गाडी मारुती कंपनीची होती. त्या गाडीला आग लागलेली होती आणि ती गाडी सदर CNG किटवर चालणारी होती. तर अशा शहरामध्ये EV कार असतील किंवा CNG किटवाल्या गाड्या असतील यांना आग लागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. लोकांनी त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. नागरिकांनी की जे CNG किट बसवत आहेत याची जी हायड्रोलिक टेस्ट आहे हायड्रो टेस्ट आहे या 3 वर्षांनी किंवा कंपनीने जे किट दिलं आहे त्याची मुदत संपली असेल त्यांनी ती चेक करून घेणं गरजेचं आहे. EV कारच्या लिथियम बॅटरी असतील किंवा त्याची जी वायरिंग असतील ती परिपूर्ण चेक करून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण बाहेरगावी जातो आहे त्यावेळेस गाडीची वायरिंग ही चेक झाली पाहिजे. लिथियम बॅटरी याचं संपूर्ण इन्स्पेक्शन त्यांनी केलं गेलं पाहिजे ऑथराईज पर्सनकडून अशी आमची नाशिक शहरातील नागरिकांना विनंती आहे. त्याच्यामुळं जर त्यांनी काळजी घेतली तर नक्की ज्या घटना होत आहे याचं प्रमाण